शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. निपुण महाराष्ट्र ॲपवर सध्या मार्च 2026ची अध्ययनस्तर चाचणी सुरू आहे आणि या चाचणीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. नोटिफिकेशनवर एक अपडेट प्राप्त आहे. त्या अपडेट्सविषयी आपल्याला मी सांगणार आहे. सकारात्मक व शुद्ध हेतूने चाचणी. अध्ययनस्तर चाचणी दरम्यान 95% शिक्षक प्रामाणिकपणे व जबाबदारीने चाचणी घेत असल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. हे महत्त्वपूर्ण आहे की 95% शिक्षक हे प्रामाणिक आणि जबाबदारीने चाचणी घेत असल्याचं दिसतंय. तथापि चाचणी प्रक्रियेची गुणवत्ता अधिक सक्षम ठेवण्यासाठी योग्य पद्धतीने चाचणी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निपुण महाराष्ट्र अंतर्गत तृतीय पक्षी मूल्यमापन म्हणजे थर्ड पार्टी असेसमेंट देखील करण्यात येत असून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराचे वस्तुनिष्ठ चित्र समोर येते. शिक्षकांनी केलेली चाचणीनंतर पुन्हा पर्यवेक्षी अधिकारी आणि नंतर थर्ड पार्टी असेसमेंटसुद्धा होणार असल्याचे याच्यात नमूद आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठपणे ही चाचणी घेणं अपेक्षित आहे. निपुण महाराष्ट्र ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली असल्यामुळे चाचणी प्रक्रियेत येणारे विविध पॅटर्न जसे की आवाजातील साम्य, लहान मोठ्या व्यक्तीचा आवाज, हस्ताक्षरातील समानता किंवा इतर निरीक्षणीय बाबींचा अभ्यास करून अचूक आढावा घेतला जातो. बऱ्याचदा आवाजातील साम्य हे ओळखता येत नाही, परंतु सध्याचं निपुण महाराष्ट्र प्रगत तंत्रज्ञानावर असलेले हे प्रणाली असल्यामुळे आवाजातील साम्यसुद्धा याच्यातून ओळखलं जातं आणि लहान मोठ्या व्यक्तीचा आवाजसुद्धा ओळखला जातो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याची चाचणी घ्यायची त्याचाच आवाज असणं अपेक्षित आहे. हस्ताक्षरात अपेक्षित आहे. हस्ताक्षरातील समानता किंवा इतर निरीक्षणीय बाबींचासुद्धा आढावा घेतला जातो. म्हणून आपण सर्वांनी चाचणी प्रामाणिकपणे आणि विद्यार्थ्यांच्या खऱ्या क्षमतेनुसार घेणे आणि नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि आता आपल्याला हे कार्य करताना या दृष्टीने करायचे आहे. म्हणून निपुण महाराष्ट्राचा अभियानाचा उद्देश हा केवळ मूल्यमापन किंवा कार्यवाही नसून विद्यार्थ्यांना सकारात्मक प्रेरणा देत त्यांना सक्षम बनवणे हा आहे. त्या दृष्टीने आपण याकडे बघितलं पाहिजे आणि सर्व शिक्षकांनी निपुण महाराष्ट्र चाचणी ही अतिशय वस्तुनिष्ठ आणि प्रामाणिकपणे घेतलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्याची चाचणी घेत आहोत त्याचाच आवाज, त्याचाच अक्षर हे अपेक्षित आहे आणि पुढील प्रक्रियेमध्ये थर्ड पार्टी असेसमेंटसुद्धा होणार आहे. म्हणून आपण जबाबदारीने हे काम सर्वांनी करावं. दुसरी महत्त्वाची अपडेट आहे की चाचणी पूर्ण करणे का महत्त्वाचे आहे. निपुण महाराष्ट्र अभियान हे जे आहे त्याच्या उद्दिष्ट आहे की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे FLN अंतर्भूत अत्यावश्यक कौशल्ये विकसित करणे. हीच कौशल्ये त्यांच्या शिक्षणाची मजबूत पायाभरणी ठरतात आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम भावी घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तर या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे की आपल्याला FLNचे जी कौशल्ये ते आपल्याला विकसित करण्यासाठीचं उद्दिष्ट पूर्ण करायचं असेल तरच विद्यार्थी पुढे शिक्षणामध्ये पायाभूत चाचणीच्या आधारे मूल्यमापनानंतरच मजबूत त्याच्यात पुढचं शिक्षणाच्या दृष्टीने पाया उभा राहणार आहे आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम पिढी घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहणार आहे. निपुण महाराष्ट्र चाचणी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या स्तराचे अचूक मूल्यांकन करता येतं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा स्पष्ट मागोवा घेता येतो. अतिरिक्त शैक्षणिक मदतीची गरज असलेले विद्यार्थी वेळीच ओळखता येतात. शिक्षकांना पुढील अध्यापनासाठी अधिक परिणामकारक नियोजन करता येते आणि विद्यार्थ्यांच्या पायाभूत कौशल्यांना अधिक बळकटी देता येते. तर या महत्त्वपूर्ण बाबींसाठी आपल्याला ही चाचणी घेणं अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाची आणि शेवटची जी सूचना असेल ती अशी की निपुण महाराष्ट्र चाचणी पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक 28 मार्च 2026 म्हणजे आजचा दिवस आहे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करा. आज 100% विद्यार्थ्यांची चाचणी होईल यासाठी आपण पूर्ण नियोजन करून हे काम करा. अधिकचा वेळ लागला तरी हरकत नाही, पण आज 100% विद्यार्थ्यांची चाचणी आपल्याला करून घेणे अपेक्षित आहे. म्हणून आपण सर्वांनी या दृष्टीने निपुण महाराष्ट्र चाचणीच्या कार्यप्रणालीच्या नुसार काम करावे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.